हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे. आमचा व्हिडिओ पूर्ण पहा व कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आज सकाळी संजना आली होती. ती केसांवर भांडी वगैरे विकते. मम्मीला कंगवा हवा होता, तो तिने केसांवर घेतला. 2 कंगवे घेतलेत. आम्ही लहान असताना ह्यांच्याकडून नक्की फुगे घ्यायचो. केसांवर घेतलेले फुगे, केसांवर घेतलेल्या शिट्ट्या, केसांवर घेतलेले ते टिकटिक बेडकाच्या आकाराचे असायचे. लहान असताना फुगेवालीला बघून झालेला आनंद आणि गारेगारच्या गाडीला असणारा जो हॉर्न पॉम पॉम असा वाजायचा, वेगळाच आनंद होता. खेडेगावातील बालपण खऱ्या अर्थाने ह्या लोकांनी खूप सुंदर बनवले. त्या सर्वांना थँक्यू. आज सकाळपासून पाऊस मुसळधार पडतो आहे. त्यातूनही ती घरोघरी फिरत आहे. हे 2 कंगवे आहेत जे मी घेतले आहेत. रात्रभर पाऊस लागला नाही आहे, पण सकाळपासून जो पावसानं जोर घेतला आहे, कोणतेही काम करू देत नाही आहे. शक्ती मस्त एन्जॉय करत आहे पावसाला. आज मी नाश्त्याला ब्रेडचे तुकडे बनवले होते. फोडणी घातलं होतं ब्रेडला. त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. 1 टोमॅटो व शिमला मिरची मी कट करून घेतली आहे बारीक, व 1 कांदा घेतला आहे, तोही बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर मी ब्रेडचे तुकडे करून घेतले आहेत. ही रेसिपी बनवण्याचे कारण ही शक्ती आहे. तिने ब्रेडच्या पॉकेटमध्ये हात घालून पूर्ण ब्रेड कुस्करून टाकले होते. मग कुस्करलेल्या ब्रेडचं काय करायचं? मग मम्मी म्हणाली ते फोडणी घाल म्हणून. कढीपत्ता संपला होता म्हणून मी बागेतून कढीपत्ता तोडून घेतला. हे आमचं छोटं कढीपत्त्याचं झाड आहे. सिंपल रेसिपी आहे. मी तर शक्ती बघा फोन मागत आहे माझ्याकडे. कढीपत्ता मी घेऊन आलेली आहे. आता मी फोडणी घालणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे व त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आहे. तेल चांगलं गरम करून घेतल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे. त्यानंतर कांदा घातला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये शिमला मिरची घालीन व चांगलं हलवून घेईन. आता मी यामध्ये टोमॅटो ॲड करेन. सर्व भाज्या चांगल्या परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडासा गरम मसाला असेल तर तोही घाला. मी घातला आहे गरम मसाला. हळद घातली आहे व थोडंसं लाल तिखट घातलं आहे, कारण हे शक्तीही खाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. आता यावर थोडं पाणी घालून घेतलं आहे
ब्रेडवर. आता ब्रेड मी फोडणीला घालत आहे. चांगलं हलवून घ्यायचं. थोडी कोथिंबीर चिरून टाकली की आपली रेसिपी तयार होते. आपली ब्रेडची फोडणी तयार आहे. आता ती मम्मी पप्पांना देईन, शक्तीला देईन. कोणाला जर चटपटीत खायला आवडत असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. काहीतरी वेगळं. हा कोणाचा तरी कोंबडा आहे. हा नेहमी त्या देवाच्या झाडावर राहतो. पण आज त्यानं देवाच्या झाडावर काहीतरी पाहिलं आहे, त्यामुळे तो इथं आमच्या जास्वंदीच्या झाडामध्ये आज राहायला आला आहे. केव्हापासून प्रयत्न करते आहे की यानं इथून जावं, कारण जास्वंदीचं झाड खूप कमी उंचीचं आहे. त्यामुळे कुत्र्यांना किंवा बाऊल फिरतात, जे की जंगली मांजरं असतात, त्यांना हे सापडू शकतं. म्हणून मी प्रयत्न करत आहे की हे जाऊ दे म्हणून, पण ते जात नाही. गटारी अमावस्या आहे म्हणून कोणी कापणार होते, म्हणून हे भिवून आले आहे की झाडावर काही पाहिलं, काही कल्पना नाही असं. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.